कृष्ण गोविंद. इथे हवा भरायची आहे ना. हवा भरायचं. ऐरोलीचा टोल प्लाझा. हे बघ मोरया. ट्रक असा का, हा तो ट्रक. ट्रक तसाच आहे, त्याचं असं वाकडं हे झालं, पुष्पा झालाय त्याचा. अरे रे रे. मटण मटण. हा आला खालापूर टोल. आतिषबाजी, कंपनी शो. फटाक्यांची आतिषबाजी. हा कंपनी ऑपरेटेड इंजिनियन ऑइलचा पंप आहे, त्यामुळे इकडे थोडं स्वस्तात अच्छा. शेमडी. शेंबडी नाही, शेमडी. विचारलं नाहीस कुठे? घोड्यांचे दाहे. बरे वळू द्या आम्हाला. अतिशय सुंदर निसर्ग. रत्नागिरीला. आर्यन हाय बोल. हाय. आणि आर्यनने अशी पिसं इथे ठेवलेली आहेत, मोर पिसं. सोबत राकेश भाटकर. नवीन बोगद्यात दादा आम्ही ही केलेली आहे एंट्री. त्या जे मगाची मागे कॉर्नर वरती गेलेलं आहे वळण, त्या वळणावरती खूप ऍक्सिडेंट झालेले आहेत. आता सणासुदीला गावाला जायचं म्हटलं की एक वेगळाच उत्साह अंगात संचारतो. सणासुदीचं वातावरणही तसंच असतं म्हणा ना. जो तो ज्याला त्याला जमेल तसं गावाला जायचा प्रयत्न करत असतो. तर आम्ही गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मुलुंडवरून रत्नागिरीला जायला निघालो. थांबा आधी, ते आता हवा भरायची आपल्याला, त्यासाठी 20 रुपये लागणार आहेत. आहेत का आपल्याकडे 20 रुपये? मुलुंडचा टोल नाका क्रॉस केल्यानंतर मुलुंडमध्ये आम्ही टायर मधली हवा चेक करण्यासाठी आणि टायर मध्ये हवा भरण्यासाठी थांबलो. श्री कृष्ण गोविंद. इथे हवा भरायची आहे ना टायर मध्ये. पुढे काय नाही ना. इथे लेफ्ट साइडला तलाव आहे, जिथे गणपती विसर्जन सुद्धा केले जाते. सकाळत आणि ते पाऊस चालू झालेला आहे. या ठिकाणी ऐरोलीला जाण्यासाठी लेफ्ट साइडला म्हणजे डाव्या बाजूला वळावं लागेल. ऐरोलीचा टोल प्लाझा. हे बघ साखरमाने निघालेले आहेत वरती मेन कापड वाहतूक. इथून जाताना हा दुसऱ्यांदा टोल नाका लागला. ऐरोलीचा टोल नाका गेल्यानंतर डिरेक्टली पुण्यात टोल भरावा लागतो. ऐरोली टोल नाका क्रॉस केल्यानंतर हा लागला आहे ऐरोलीचा ब्रिज. दरम्यान ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. ऐरोली हा मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग असून नवी मुंबई महानगरपालिका प्रशासित आहे. मुलुंडला ते मुलुंड ऐरोली पूल मार्गे, ठाणे ते कळवा पूल व उर्वरित नवी मुंबई मार्गे ठाणे बेलापूर महामार्गाशी जोडले गेले आहे. ऐरोलीमध्ये सेक्टर निहाय भौगोलिक विभाग आहे. राज्य सरकारने ऐरोली मुलुंड पुलाच्या खाडीच्या बाजूला फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य विकसित केले आहे. या पुलाखालून उजव्या साईडला वळून तुर्भे रोडला जाण्यासाठी वळू. गणपती बाप्पा मोरया. सेंट झेवियर हायस्कूल, रबाळे MIDC पोलीस स्टेशन. इथून बेलापूर, पनवेल आणि पुणे JNPTला जाण्यासाठी मार्ग आहे. आणि इथे लेफ्ट साइडला ठाणे बेलापूर मार्गालगत असणारा हा रबाळे तलाव. तलावात निर्माल्य घाण टाकू नये, गाड्या धुवू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा देणारा फलकही येथे दिसून येतो. या फ्लायओव्हरचा उपयोग बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, महापे, शिळफाटा येथे जाण्यासाठी होतो. फ्लायओव्हर वरून जाताना डाव्या बाजूला जिओ आणि तत्सम ऑफिसेस दिसून येतात.
घणसोलीमध्ये पोहोचलो. घणसोली हे नवी मुंबई शहराच्या घणसोली नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. ट्रक असा का? तो ट्रक तसाच आहे, त्याचं असं वाकडं हे झालं, पुष्पा झालाय त्याचा. पुष्पा ट्रक. पूर्णच खांदा टाकला नाही त्याने. बेलापूर, उरणपाटा, तुर्भे, कोपरखैरणे, वाशी येथे जाण्यासाठी या फ्लायओव्हरचा आपण वापर करू शकतो. इथे लेफ्ट साइडला दिसतंय ते कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल. हे आलं आहे कोपरखैरणे. त्यानंतर पावणेगावला येऊन पोहोचलो. पावणेगावच्या पावणेश्वर फ्लायओव्हर वरून न जाता पावणेश्वर फ्लायओव्हरच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या सर्व्हिस रोडने जावे लागते. पावणेश्वर फ्लायओव्हरने गेल्यास आपण वाशीला जातो आणि तिथून पुढे पाम बीचला जाता येतं. आता तिथून ज्यावेळी आपण येतो ना, हा बघ, हा इथे वळला ना वाशीकडे जायला, तसा तिथूनही आलाय तो बघ. हा बघ पुढून हा येणाऱ्यांसाठी पादचारी. नाही तो बघ आलाय, ब्रिज दिसला का? पाठून आला. आणि हे पावणेगाव. इथून जाताना डाव्या बाजूला पावणेगावचं प्रवेशद्वार आहे. परत एकदा पावणेच्या इथे लागलेला हा फ्लायओव्हर. इथे आपल्याला इंडस्ट्रियल एरिया पाहायला मिळतो. हे आले आहे तुर्भे स्टेशन. तुर्भे हे नवी मुंबईचे उपनगर आहे. तुर्भे येथे सेक्टर 22 मध्ये रामतनू माता तलाव म्हणून ओळखला जाणारा सर्वात जुना तलाव आहे. रामतनू माता मंदिर हे इथलं खास आकर्षण. नवी मुंबई महानगरपालिका परिवहनचा तुर्भे येथे डेपो आहे. येथे औद्योगिक क्रियाकल्पांचे प्रमाण जास्त आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी देखील तुर्भे ओळखले जाते. तुर्भे उपनगर हे मुंबई APMC मार्केट तुर्भे म्हणूनही ओळखले जाते. तुर्भे हे सायन पनवेल महामार्ग आणि ठाणे बेलापूर रस्त्याशी जोडलेले आहे. तुर्भे स्टोअर्स मार्केट हे सर्व ऑटोमोबाईल उद्योग आणि यांत्रिक भाग आणि उपकरणांसाठी घाऊक बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते. उजव्या बाजूला दिसतंय ते तुर्भे रेल्वे स्थानक आहे. तुर्भे रेल्वे स्थानक हे ठाणे वाशी आणि ठाणे पनवेल रेल्वे मार्गावरील 5वे स्थानक आहे, जे ठाण्यापासून सुरू होते. कोकणामध्ये अनुभवण्यासारख्या पाहण्यासारख्या खूप 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 म्हणजे चिक्कार गोष्टी आहेत. वाशीला जाणारे येणारे हे फ्लायओव्हर आहेत. फ्लायओव्हर आणि पादचारी पूल हे प्रवाशांच्या वेळेला महत्त्व देऊन बांधले जातात. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये यांचं प्रमाण जास्त दिसून येतं. इथून पुणे आणि बेलापूरला जाण्यासाठी सरळ मार्गाचा अवलंब करावा लागेल. समोर दिसतोय तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पादचारी पूल आहे. समोर दिसणाऱ्या आडव्या फ्लायओव्हर वरून दादर, मुंबई, चेंबूर, वाशीकडून येणाऱ्या गाड्या येतात आणि पुढे जाऊन हाच ब्रिज पुणे आणि कोकण जाणाऱ्या महामार्गाला मिळतो. आपण या ब्रिज खालून सरळ जाणार. हा फ्लायओव्हर मुंबईला जातो आणि राईट साइडला खालून जाणारा रस्ता हा ठाण्यात जाणारा आहे आणि लेफ्ट साइडने वर जाणारा हा रस्ता हा मुंबईला जाणाऱ्या फ्लायओव्हरला मिळतो. आणि नुकतेच आपण ज्या ब्रिज खालून आलो तो रस्ता हा इथे येऊन महामार्गाला मिळतो. रस्त्यांचा हा भुलभुलैया मुंबई सारख्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आता पुढे येईल ते आहे जुईनगर स्टेशन. हे आलं आहे जुईनगर स्टेशन. जुईनगर हे सानपाडा, नवी मुंबई येथील रेल्वे स्टेशन आहे. कित्येक जणांसाठी हे रेल्वे स्टेशन सोयीचे पडते, त्यामुळे येथे बऱ्याचदा खूप गर्दी असते. हे ठिकाण आलेले आहे नेरूळ.
नेरूळचे डी.वाय. पाटील स्टेडियम हे डी.वाय. पाटील विद्यानगरीतील क्रिकेट स्टेडियम आहे. जगातील उत्तम 10 क्रिकेट स्टेडियम पैकी एक म्हणून ह्या स्टेडियमची गणना करण्यात येते. आणि राईट साइडला दिसते ती डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी. हे इथे आहे डी.वाय. पाटील स्टेडियम. इथे IPLच्या मॅचेस सुद्धा खेळवल्या जातात. इथून आपल्याला सरळ पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून जायचं आहे. या फ्लायओव्हर वरून आपण लेफ्ट टर्न घेतला की आपण CBD बेलापूरच्या दिशेने जाऊ. इथून पारसिक हिलवरचं धम्म विपश्यना सेंटर सहज नजरेस पडतं. जंजिरा येथील सिद्धींनी काबीज करण्यापूर्वी बेलापूर जवळचा परिसर 1560च्या सुमारास पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. त्या दिवसात या शहराला स्थानिक लोक बेलवल आणि पोर्तुगीजांकडून सांबायो किंवा शाबाज म्हणतात. हा इथला राईट साइडचा रोड CBD बेलापूर सिटी एरियामध्ये जाईल आणि लेफ्ट साइडला हा रोड आहे तो बायपास रोड आहे. आणि हा समोर दिसणारा उंच ब्रिज हा मेट्रोचा ब्रिज आहे. हे पुढचं स्टेशन आलं आहे RBI कॉलनी. CBD बेलापूर येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे शाखा कार्यालय आहे. CBD बेलापूर हा नवी मुंबईचा एक मोठा अपमार्केट परिसर आहे. CBD बेलापूर हे प्रशासकीय उद्देशाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे, कारण अनेक केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारी कार्यालय येथे आहेत. कोकण भवन, CGO, MMC, सिडको भवन अशी प्रशासकीय कार्यालय येथे आहेत. CBD बेलापूरला बेलापूर जेट्टी, बेलापूर किल्ला, पारसिक हिल्स, बेलापूरचे धबधबे पाहण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठीही पर्यटक येत असतात. हे स्टेशन आलं आहे खारघर. उजव्या बाजूला खारघरचं रेल्वे स्टेशन आहे आणि हा दिसतोय तो पादचारी पूल आहे. खारघर हे रायगड जिल्ह्याच्या नवी मुंबईतील एक नोड आहे आणि ते पनवेल महानगरपालिकेचे उपनगर आहे. हे रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडील टोकाला वसलेले आहे. डाव्या बाजूने खाली जाणारा मार्ग हा खारघर शहरामध्ये जातो आणि हा आहे खारघरचा फ्लायओव्हर. खारघर हे नवी मुंबईचे एज्युकेशन हब म्हणूनही विकसित झाले आहे. इथल्या या उंच उंच इमारती आणि हॉटेल सहज नजरेस पडतात. खारघरमधील काही भाग हा प्रदूषित आहे, तर खारघरमधीलच पांडवकडा हा धबधबा पावसाळ्यामध्ये पर्यटकांना आकर्षित करतो. कोपरा गाव गेलेला आहे. हे आलं आहे कामोठे. कामोठे हे रायगड जिल्ह्यातील एक गाव व सिडकोने वसवलेला नवी मुंबई शहराचा एक नोड आहे. कामोठे शहर सायन पनवेल महामार्गानजीक पनवेल शहराच्या जवळ वसलेले असून ते प्रामुख्याने निवासी क्षेत्र आहे. आणि इथे आला आहे सायन पनवेल टोल प्लाझा. सध्या येथे अवजड वाहनांसाठी कर आकारला जातो. इतर वाहनांसाठी घेतला जाणारा टोल येथे बंद करण्यात आला आहे. सायन पनवेल द्रुतगती मार्ग हा 25 किलोमीटरचा महामार्ग आहे, जो मुंबईतील सायनला नवी मुंबई मार्गे पनवेलशी जोडतो. हा मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाचा रस्ता आहे आणि मुंबईला पुणे शहराशी जोडतो. पुन्हा एकदा फ्लायओव्हरने जात आहोत. समोरचा उड्डाणपूल उतरलं की पुढे लगेचच मुंबई पुणे महामार्गाला लागता येतं. हे कळंबोली आलेलं आहे. येथून पनवेल शहर जवळ आहे. कळंबोली येथील रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या दिवा पनवेल मार्गावर असून कोकण रेल्वे मार्गे जाणाऱ्या काही संत पॅसेंजर रेल्वे गाड्या येथे थांबतात. येथे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व राष्ट्रीय महामार्ग 4 येऊन जुळतात. पुणे, रायगड, रत्नागिरी आणि त्यापुढील प्रवास जलद होण्यासाठी
मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचा वापर केला जातो. 2009 साली मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले गेले आहे. हा भारत देशातील सर्वात पहिला नियंत्रित प्रवेश महामार्ग आहे. 94.5 किलोमीटरचा हा महामार्ग मुंबई व पुणे या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 2 शहरांना जोडतो. महामार्गावर ठिकठिकाणी वेगमर्यादा दिलेली असून ते रेकॉर्ड करण्यासाठी ठिकठिकाणी कॅमेरे सुद्धा बसवलेले आहेत. मुंबई पुणे गतिमार्गावर संपूर्ण लांबी दरम्यान प्रत्येक दिशेने 3 असे एकूण 6 पदर आहेत. गतिमार्गावरील वाहनांना बाहेर पडण्याचे 9 फाटे आहेत. शेडुंग, चौक, खालापूर, लोणावळा 1, लोणावळा 2, सोमाटणे, देहू रोड, रावेत व चिंचवड. एक्झिट टू शेडुंग रासायनिक पाताळगंगा. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र पाताळगंगा नदीच्या डाव्या तीरावर वसलेले आहे, ज्याच्यामध्ये भारतातील पहिला रसायन उद्योग हिंदुस्तान ऑर्गॅनिक केमिकल्स लिमिटेड देखील समाविष्ट आहे. समोरील आडवा उड्डाणपूल हा अटल सेतूवरून येणारा कोन गावातून येणारा आहे. असे अनेक उड्डाणपूल या महामार्गावर आहेत आणि येथून जात असताना महामार्गालगत असलेली भातन येथील MIT युनिव्हर्सिटी नजरेस पडते. येथून 2000 मीटरवर भातन येथील बोगदा आहे. भातनचा बोगदा 1046 मीटरचा आहे. या ठिकाणाहून खालापूर 18 किलोमीटर, देहू रोड 80 किलोमीटर आणि कोल्हापूर 325 किलोमीटर आहे. रिसवाडी फ्लायओव्हर. इथल्या या फ्लायओव्हरमुळे इथल्या गावांची नावं सुद्धा कळतात. लोधिवली उड्डाणपूल. लोधिवली हे मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. लोणावळा 29, पुणे 92, कराड 250 किलोमीटर आहे. माझगाव उड्डाणपूल. माझगाव हे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. यानंतर येणारा माडपचा बोगदा 295 मीटरचा आहे. हा माडपचा उड्डाणपूल. असे बरेच फ्लायओव्हर आपल्याला या महामार्गावरून प्रवास करताना पाहायला मिळतात. आणि आला आहे खालापूरचा टोल प्लाझा. ठाण्यावरून खालापूरच्या टोल प्लाझा पर्यंत येण्यासाठी जवळजवळ 1 तासभर तरी लागतो. राज्यातील हा सर्वात व्यस्त टोल प्लाझा. बऱ्याच वेळेला येथे वाहतूक कोंडी होते. वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळा टोल आकारला जातो. आणि बरं का, फास्टॅग मध्ये पुरेसे पैसे आहेत ना हे चेक करावे, नाहीतर जास्तीचा कर आकारला जाऊ शकतो. खालापूर टोल प्लाझा पाठी टाकल्यानंतर समोरच एक ब्रिज दिसतो. तो दहिवलीचा फ्लायओव्हर आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दिशेने जाण्यासाठी तो ब्रिज आपल्याला क्रॉस करावा लागतो. इथे आपल्याला एक्सप्रेस वे सोडावा लागतो. पुण्यामध्ये जायचं असेल तर सरळ जावी लागते आणि इथून डाव्या बाजूने वळून खोपोली मार्गे जाणाऱ्या रस्त्याने आपल्याला बाहेर पडावे लागते. इथून थोडं पुढे आल्यानंतर हा रस्ता फार महत्वाचा आहे. एक्सप्रेस वे वरून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो मुंबईला जातो आणि आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे. ट्रॅफिक खूप असेल तर इथे अशी कसरत करत जावं लागतं. इथून नुकतेच ज्या महामार्गावरून आलो तो महामार्ग क्रॉस केला जातो. याच रस्त्याने समोर गेलं तर पेणला जाता येतं, पण रत्नागिरीला जायचं असेल तर डाव्या बाजूने खाली उतरावं लागतं. हा जो ब्रिज वरती गेला आहे तो पेणला जातो आणि खाली जाणारा रस्ता हा पाली मार्गे जातो. सणावारी या मार्गावर वाहतूक कोंडी होते, कारण खूप लोक आपापल्या गावाला या मार्गाने जात असतात. या नाक्यावरून लेफ्ट टर्न घेऊन आपला प्रवास सुरू करायचा. लेफ्ट टर्न घेतल्यानंतर आणखीन एक लेफ्ट टर्न आहे, तो पुणे एक्सप्रेस वेला जातो. आपल्याला तिकडे न जाता सरळ जायचे. इथून असंच अर्धा तास आणखीन पुढे गेलं की आपण पाली येथील गणपती मंदिरामध्ये पोहोचू शकतो. श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार दहिवली असं उजव्या बाजूला प्रवेशद्वार आहे. दहिवली तर्फे बोरेटी.
इथे थोडं ट्रॅफिक जाम झालं. देवनावे हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा असे होते. 1981 मध्ये मुख्यमंत्री AR अंतुले यांच्या कारकिर्दीत हे नाव बदलून रायगड असे ठेवण्यात आले. इथून जातानाच फटाक्यांचे शोरूम देखील लागते. आतिषबाजी फटाक्यांचे शोरूम. दिवाळीमध्ये फटाके खरेदी करण्यासाठी इथे भली मोठी रांग लागलेली असते. वळवळ आलेले आहे. डाव्या बाजूला कंपनी ऑपरेटेड इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. त्यामुळे येथे पेट्रोल आणि डिझेल थोडं स्वस्त मिळतं. इथे खोपोली पोलीस स्टेशनची हद्द समाप्त होते आणि जरा पुढे उजव्या बाजूला आहे इमॅजिका थीम पार्क. इनडोअर आउटडोअर राईड्स आणि थ्रिलिंग अनुभव घेण्यासाठी इथे सुट्टीच्या दिवशी खूपच गर्दी असते. इथे इमॅजिकाचे गेट आहे. रस्त्याच्या कडेलगत हॉटेल्स सुद्धा आहेत. सांगडेवाडी, मिरकुटवाडी. इथून जाताना वेगमर्यादा 50 ठेवायची. सकाळची वेळ असल्या कारणाने नाश्ता करण्यासाठी कोकण तडकाला थांबायचं ठरवलं. पण कोकण तडका तर बंद होतं. मग तसेच पुढे निघालो. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. अलिबाग, उरण, कर्जत, खालापूर, तळा, पनवेल, पेण, पोलादपूर, महाड, माणगाव. उमरेगाव हे खालापूर तालुक्यातील. पुढे येऊन उमरे गावातील हॉटेल मुसळेज मध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो. अर्थात इथे आम्ही पहिल्यांदाच थांबलो होतो. हे हॉटेल प्युअर व्हेज आहे. इथे आम्ही मिसळ पाव, वडापाव, कांदा पोहे आणि शिरा उपमा ऑर्डर केला. त्यापैकी मिसळ पाव, वडापाव आणि कांदे पोहे छान होते. उमरे गावातून निघालो. आता पुढील प्रवास हा पाली मार्गे असेल. इथून जाताना भरपूर निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत जायचं. कणखर सह्याद्रीच्या रांगा, त्यामधून पावसाळ्यात वाहणारे धबधबे, डोंगरावर उतरणारे पांढरे शुभ्र ढग, असा नजारा अनुभवत जायचं. फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला रायगड जिल्हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची राजधानी म्हणजे रायगड आणि रायगड किल्ल्यावरूनच संपूर्ण जिल्ह्याला रायगड असे नाव देण्यात आले आहे. इथून जाताना शेमडी गाव लागेल. शेमडी गावापासून 4 किलोमीटर अंतरावर चावणी गावाच्या अलीकडे उंबरखिंड आहे. उंबरखिंडची लढाई प्रसिद्ध आहे. ही लढाई छत्रपती शिवाजी महाराज व मुघल सरदार कारतलब खान यांच्यात 2 फेब्रुवारी 1661 मध्ये झाली होती. उत्तर कोकण काबीज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला महाराजांच्या नेतृत्वाखाली गनिमी कावा पद्धतीने पराभूत करण्यात आले. मुघल सैन्याने संपूर्ण शरणागती पत्करत तह केला होता. अशी ही उंबरखिंड शेमडी गावापासून जवळजवळ 4 किलोमीटर अंतरावर आहे. उंबरखिंड रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट. अच्छा. शेमडी शेंबडी नाही, शेमडी. शेमडी हे बघ हे चांगलं आहे काय, शिवतेज रेस्टॉरंट. आणि पुढे इथून टर्न मारल्यानंतर एक चांगलं आहे तुकसई गाव. त्यानंतर आलं आहे अहिर गाव. पावसालाही जोरदार सुरुवात झाली. अहिर मधील गावरान तडका हॉटेल हे सुद्धा इथलं फेमस हॉटेल आहे. त्यानंतर दुर्शेत आलं आहे. रस्त्यावरती वेगमर्यादेची काळजी घेणं आवश्यक आहे. ठिकठिकाणी स्पीड लिमिट किती असावं याचे बोर्ड लिहिलेले आहेत. कोकणातून पावसाळा ऋतूमधून प्रवास करताना पावसाची अशी विविध रूपं पाहायला मिळतात. कधी मुसळधार पाऊस, कधी रिमझिम बरसात, कधी सरीवर पडणारा पाऊस, तर कधी ऊन पाऊस एकत्र अशी दृश्य पाहायला मिळतात. श्रीमद राजचंद्र आत्मतत्व रिसर्च सेंटर असा बोर्ड येथे पाहायला मिळतो. सुधागड तालुक्यातील नानोसे हे गाव आलेले आहे आणि सुधागड तालुक्यातील परळी हे गाव आलेलं आहे. परळी ते रायगड हे अंतर जवळजवळ 23 किलोमीटरचे आणि परळी गावाला अशी लांब लचक बाजारपेठ लाभलेली आहे, ज्यामध्ये रेस्टॉरंट आणि लॉजिंगची देखील सोय आहे. परळी ग्रामपंचायत अंतर्गत नानोसे, नेरे, परळी, पडघवली, ढोकसेत अशी गावे येतात. इथे उजव्या बाजूला श्री बहिरीनाथांचं मंदिर आहे. परळी ते सुधागड हे अंतर जवळजवळ 17 किलोमीटरचे.
सुधागड हा सह्याद्रीतील प्राचीन किल्ल्यांपैकी एक आहे. ते भोर राज्याचे वैभव होते. सुरुवातीला सुधागडाला भोरबगड म्हणून ओळखले जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला सुधागड असे नाव पडले. सुधागड हा मोठा किल्ला असून त्याला रायगडची प्रतिकृतीही म्हणतात. या भागातील ठाणाळे उत्खनन सुमारे 22,000 वर्षे जुने आहे. यावरून असे दिसून येते की सुधागड किती प्राचीन असावा. पुराणानुसार भृगु ऋषींनी तेथे वास्तव्य केले होते आणि त्यांनी त्या गडावर भोराई देवीचे मंदिर स्थापन केले होते. 1648 मध्ये सुधागडाचा स्वराज्यामध्ये समावेश करण्यात आला. सुधागड तालुक्यातून अंबा नदी वाहते. बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये अंबा नदीला पूर आल्यामुळे तिथली वाहतूक ठप्प होऊन जाते. जांभूळपाडा, इथे डाव्या बाजूला श्री गणेश मंदिर आहे. सुधागड तालुक्यातील धबधबे, ओढे, धरणे पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतात. वऱ्हाड गाव आलेले आहे. सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या कोकणामध्ये खूप म्हणजे चिक्कार गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. अलिबागचा समुद्रकिनारा, काशीद समुद्रकिनारा, मांडवा समुद्रकिनारा, किहीम समुद्रकिनारा, हरिहरेश्वर समुद्रकिनारा, आक्षी समुद्रकिनारा, नागाव समुद्रकिनारा असे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारेही फिरण्यासारखे आहेत. सुंदर निसर्ग न्याहाळत येत असताना समोरच एक भव्य बोर्ड दिसतो. श्री क्षेत्र वीरेश्वर देवस्थान आसरे. येथे हेमाडपंथी पुरातन शिवालय आहे आणि हे आलं आहे सुधागड तालुक्यातील पेडली गाव. आसरे, नवघर, कासारवाडी, धोंडिवली, वांद्रोशी, कोंडगाव, ठाणाळे या गावातील नागरिकांची प्रमुख बाजारपेठ ही पेडली बाजारपेठ आहे. परळी ते पाली हे अंतर जवळजवळ 18 किलोमीटरचं. पाली हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. पाली गावाच्या पूर्वेस सरसगड हा किल्ला आहे. सरसगड पासून 10-12 किलोमीटर अंतरावर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तैलबैला, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळफाटा, अंबा नदी, गरम पाण्याची कुंडे असणारे उन्हेरे गाव असा मुलूक सरसगडावरून दिसतो. सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा गिरिदुर्ग रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामध्ये आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाली गावात अष्टविनायकांपैकी एक असलेला श्री बल्लाळेश्वराचे भव्य मंदिर आहे. लांबूनच हे डोंगर दिसू लागले की ओळखावं पालीच्या श्री बल्लाळेश्वराचं मंदिर जवळ आलं आहे. इथे उजव्या बाजूला रस्त्यालगत डिजिटल शाळा आंबोले देखील आहे. इथे रोड लगत उजव्या बाजूला आहे निरादेवी मरीमाता मंदिर. शासकीय विश्रामगृह पाली रायगड असा बोर्ड इथे लिहिलेला आहे. उजव्या बाजूने जाणारा हा रस्ता वाकड मार्गे जातो, तर या रस्त्याने आपण श्री बल्लाळेश्वर मंदिराकडे जातो. त्यानिमित्ताने पाली गावातून जाणं होतं. श्री बल्लाळेश्वरांचे येथे स्वयंभू स्थान आहे. अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात श्री बल्लाळेश्वरांचे मंदिर वसलेले आहे आणि येथेच भोर संस्थालित पुरातन श्री विष्णू पंचायतन मंदिर देखील आहे. अष्टविनायक स्थान असल्यामुळे इथली बाजारपेठ देखील मोठी आहे. अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात श्री बल्लाळेश्वरांचे भव्य मंदिर वसलेले आहे. हा मार्ग मंदिराकडे जातो. येथील मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. श्री गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. या ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. इथे सुंदर तलाव देखील आहे. प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा वावळोली. नियम पाळा, अपघात टाळा. इथून सिद्धेश्वर महादेव मंदिराकडे जाता येते. नाडसूर फाट्यावरून उजव्या बाजूने जायचे. निसर्गरम्य रायगड जिल्ह्याच्या वायव्येस मुंबई बंदर, उत्तरेस ठाणे जिल्हा, पूर्वेस पुणे जिल्हा, दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. इथून माणगाव 44 किलोमीटर अंतरावर आहे.
पाच्छापूर गाव आलेलं आहे. पाच्छापूरला देखील ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्व आहे. पाच्छापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती. घनदाट वनराईने जंगलाने व्यापलेले असे हे क्षेत्र आहे आणि रस्ता सुद्धा चांगला आहे. दिघेवाडीत येऊन पोहोचलेलो आहोत. इथे वेगमर्यादा 20 ठेवायची आहे. निसर्ग समृद्ध रायगड जिल्ह्यामधून अंबा नदी, उल्वे नदी, उल्हास नदी, कामगंगा नदी, कामरंगा नदी, कासार्डी नदी, काळ नदी, काळुंद्रे नदी, कुंडलिका नदी, खोपोली नदी, गांधार नदी, गाधी नदी, घोड नदी, तळोजा नदी, धावरी नदी, पाताळगंगा नदी, सावित्री नदी अशा या वाहणाऱ्या नद्यांनी रायगड जिल्हा समृद्ध केला आहे. रायगड जिल्ह्यातील काही नद्या डोंगर उतारांमुळे पावसाळ्यात जोरात वाहतात आणि उन्हाळ्यात कोरड्या पडतात. बहुतेक नद्यांच्या पात्रात समुद्राचे खारे पाणी शिरत असल्याने त्या पाण्याचा शेतीसाठी फारसा उपयोग होत नाही. रायगड जिल्हा जसा निसर्ग संपन्न आहे, किल्ल्यांनी युक्त आहे, तसाच तो औद्योगिक कंपन्यांनी सुद्धा युक्त आहे. जिल्ह्यामध्ये खालापूर, खोपोली रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने आहेत. इथून माणगाव पोलीस स्टेशनची हद्द सुरू होते. माणगावमध्ये अनेक प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. माणगाव येथून कोकण रेल्वे जात असल्यामुळे माणगावच्या विकासाला चालना मिळालेली आहे. दक्षिण रायगड मधील तालुक्याजवळ माणगाव आणि रोहा ही एकमेव रेल्वे स्थानके आहेत. निजामपूरच्या तालुक्याच्या बाजारपेठेपासून 15 किलोमीटर अंतरावर मांजरवणे पंचायत क्षेत्रात मानगड किल्ला आहे. महाड तालुक्यातील रायगड किल्ला माणगाव पासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. तिरुपती मंदिर हे माणगाव मधील अत्यंत महत्वाचे आणि उल्लेखनीय ठिकाण मानले जाते. भिरा येथील देवकुंड धबधबा ही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. कुंभे येथील बोगदा आणि कुंभे येथील धबधबा, कडपे येथील बापूजी आणि महाकाली मंदिर, खर्डी येथील क्रीडा केंद्र, काळ नदीकाठी असलेले गणपती मंदिर आणि मुगवली मंदिरे, स्थानिक देवी वाकडाईचे मंदिर, स्वयंभू हनुमान मंदिर घरोशी अशी अनेक ठिकाणं माणगाव येथे पाहण्यासारखी आहेत. संपूर्ण तालुक्यासाठी वीज निर्मिती करणारा भिरा येथील जलविद्युत प्रकल्प ही पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. भिरा येथील धरण कुंडलिका नदीवर आहे. टाटा पॉवर हाऊस धरण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या धरणाची स्थापना टाटा समूहाने 1927 मध्ये केली होती. या धरणातून निर्माण होणारी वीज मुंबई आणि पुण्यातील अनेक उद्योगांना उपयोगी पडते. भिराला जाण्यासाठी डाव्या बाजूने वळावे लागते. इथून भिरा 6 किलोमीटर अंतरावर आहे. आपण मात्र उजव्या बाजूला वळणार. इथून माणगाव 30 किलोमीटर अंतरावर आहे. रायगड जिल्ह्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंग सुद्धा अवलंबून आहे. लवेची वाडी मधून कुंडलिका नदी वाहते. लवेची वाडी गाव आलेलं आहे. डाव्या बाजूला श्री साईंचं मंदिर आहे. पावसाळी आल्हाददायक वातावरण, हिरवागार निसर्ग, मध्येच दिसणारी गावातून वाहणारी नदी मन आणखीनच प्रसन्न करून जाते. इथून निजामपूर 19 किलोमीटर अंतरावर आहे. इथला चढाचा नागमोडी रस्ता पार केला की आपण साजे आदिवासी वाडीमध्ये जाऊन पोहोचतो. इथून विळे 4 किलोमीटर अंतरावर आहे. डाव्या बाजूला साजेवाडी मधली शाळा आहे. अगदी हल्लीच या वाडीतली घरं थोडीफार सुधारलेली दिसतात. नाहीतर इथे अक्षरशः घरं म्हणजे कवताच्या झोपड्या होत्या आणि परिस्थिती म्हणजे तर काही विचारायची सोयच नाही. आता कुठे इथे थोडीफार सुधारणा होत आहे असं दिसू लागलं आहे. परत हा नागमोडी चढाचा रस्ता चढायचा. वाह,
इथून डोंगरावरचं दिसणारं दृश्य फारच अप्रतिम होतं. उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणि डोंगरावर जमा झालेले काळे ढग अतिशय सुंदर दृश्य होतं. आणि अचानक पावसाची मोठी सर आली. पावसाला अशी लहर आली की असा जोरात बरसतो. असा आहे कोकणात मनसोक्त पडणारा पाऊस. गाडी बाजूला लावली होती आणि तो शू करायला उभा होता आणि एवढ्या जोरात चालू झाला पाऊस की त्याला ते बंद करून पण येता येईना. शेवटी त्याने भिजण्याचा निर्णय घेतला आणि तो आता छान भिजत आहे. अरे लय जोरात आलो. असो अचानक पाऊस आला की अशी तारांबळ उडते. इथं बिचारी ही गुरं सुद्धा भिजली. पावसाची सर आली तशी थांबली सुद्धा. इथे पुढे महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड नावाची कंपनी आहे. पाली सुटल्यापासून या रोडने येताना मध्येच कुठे पेट्रोल पंप नजरेस पडला नाही. माणगाव तालुक्यातील भागाड आलेले आहे. भागाड ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात भागाड, येलवडे आणि तासगाव अशी 3 गावे आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव भागाड. भागाड गावात टप्प्याटप्प्यावर स्पीड ब्रेकर होते. भागाड नंतर लगेचच आले आहे भागाड MIDC. विळे भागाड इंडस्ट्रियल ग्रोथ सेंटर. इथून डाव्या बाजूने जाणारा मार्ग हा पुण्यामध्ये जातो. तर समोर जाणारा मार्ग हा माणगावच्या दिशेने जातो. इथून जाताना प्रथम निजामपूर येईल. रस्त्यावरून वाहन चालवताना वेगाची काळजी घ्यावी लागतेच, त्याचबरोबर ओव्हरटेक करताना देखील खूप काळजी घ्यावी लागते. इथून निजामपूरच्या दिशेने जात असताना उजव्या बाजूला थोडा आतमध्ये श्री काळभैरवांचे सुंदर देवस्थान आहे. इथून डाव्या बाजूने कांदळगावला जाण्यासाठी रस्ता आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगातून माणगाव तालुक्यातून उगम पावलेल्या काळ, गोत, कुंडलिका या निसर्गनिर्मित नद्या बारमाही खळखळ वाहतात. तालुक्यात उगम पावणारी कुंभे ते गोरेगाव असा प्रवास करणारी काळ नदी ही सुमारे 75 किलोमीटरचा प्रवास करून वाहते. कुंभे येथून गोरेगाव पर्यंत ही नदी कुंभे, मांजरवणे, कांढेतर, साखल्याची वाडी, जिते, उंबर्डी, शिरवली, येलावडे, येरत, कडापे, कांदळगाव बुद्रुक, बोंडशेत, भाले, कोशिंबळे, कडापेवाडी, चांदेवाडी, पाणसपे, निजामपूर, कोस्ते बुद्रुक, मांडवकरवाडी, कोस्ते खुर्द, पाणोसे, साळवा, उतेखोल, भादाव, माणगाव, रिळे, पाचोळे, वावे, पुणेगाव, कुंभारते, गांगवली, गोरेगाव अशी वाहते. इथून डाव्या बाजूने श्री बापूजी बुवा आणि श्री कालकाई देवस्थानाकडे जाण्याचा मार्ग आहे. निजामपूर येथे मोकळ्या रानमाळावर असं सुंदर दृश्य दिसत होतं. डोंगर कड्यावर उतरलेले पांढरे काळे ढग, हिरवागार निसर्ग असं सुंदर दृश्य प्रफुल्लित करून गेलं. पावसाळ्यात बहरणारी तेरड्याची फुलं, टाकळा आणि तत्सम रानभाज्या अशा कोकणातल्या माळरानावर हमखास सापडतात. पुढे आहे निजामपूरची बाजारपेठ. सणावारीला गावी जाणाऱ्या लोकांची इथे खूप गर्दी होते. ट्रॅफिक जाम होतं. सरळ गेलं तर माणगावात लवकर पोचायला होतं, परंतु तेथेही वाहतूक कोंडी खूप असते आणि तिथलं ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी वाहतूक पोलीस काही जणांना डाव्या बाजूला वळवून रायगड मार्गे जाण्यास सांगतात. त्वमेव बंधू सखा त्वमेव हे श्री कृष्ण गोविंद
हरे मुरारी हे नाथ नारायण. हा आहे रायगड मार्गे जाण्याचा टर्निंग पॉइंट. इथून रायगड किल्ला जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर आहे, जो महाडवरून जवळजवळ 24 किलोमीटर अंतरावर आहे. इथून रायगड रोपवे साठी जाता येते. कसबेवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. निजामपूर मधील कसबेवाडीतील श्री गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. श्री गणेश मंदिर उधळेकोंड. इथून जाताना पुन्हा एकदा आपण निसर्गाच्या प्रेमात पडतो आणि इथून जाताना वाहन चालवताना काळजी घ्यावी लागते, कारण गाय बैल यांसारखी मुकी जनावरं रस्त्यामध्ये थांबलेली असतात आणि तसाही रस्ता नागमोडी आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा, अवचितगड, कर्नाळा, मानगड, मृगगड, प्रबळगड, सरसगड, सोनगिरी, मंगळगड, पन्हाळघर, सुधागड, द्रोणागिरी, माणिकगड, कुलाबा, कोकणदिवा, लिंगाणा, रायगड हे आणि असे अनेक किल्ले आहेत. मुळातच रायगड जिल्ह्याला रायगड किल्ल्यावरून रायगड हे नाव देण्यात आले आहे. इथून डाव्या बाजूला वळलं की अलिबाग तालुक्यातील बामणगावला जाता येतं. आपल्याला मात्र सरळ मार्गे जायचे. किल्ले रायगड हा सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून 820 मीटर उंचीवर आहे. 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडला आपल्या राज्याची राजधानी बनवलं होतं. इथं काही लोक थांबून मस्त जेवणाचा आस्वाद घेत होते. बहुतेक ते इथे फिरण्यासाठी आले असावे. सुंदर वातावरण आणि गरमागरम जेवण, छान कॉम्बिनेशन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण. इथून शिरसाडला जाण्यासाठी डाव्या बाजूला वळावे लागते. शिरसाड परिसरामध्ये शिवकालामध्ये बऱ्याच लढाया झाल्या होत्या, त्यामुळे त्याला शिरच्छाट असं म्हटलं जायचं. त्याचा अपभ्रंश होऊन शिरसाड असे नाव पडले. इथून पुढून डाव्या बाजूला वळल्यास किल्ले रायगडकडे जात आहेत आणि सरळ उजव्या बाजूला जाणारा मार्ग हा रायगड किल्ला, कोकण दिवा, कावळ्या बावळ्या खिंड, छत्रपती शाहू महाराज जन्मस्थान या ठिकाणी जाणारा आहे. कोकण दिवा किल्ला हा रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे. मुठा नदीच्या बाजूने घोळ गावाच्या बाजूने रायगड किल्ल्यावर होणाऱ्या संभाव्य हल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्वाचा होता. उजव्या बाजूला बोरवाडी माणगावातील माध्यमिक विद्यालय आहे आणि इथेच पुढे डाव्या बाजूला माऊली वृद्धाश्रम आहे, जो श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्ट मार्फत सशुल्क चालवला जातो. शिवा तुम्हारे तुम्ही हो बंध सका हमारे कोई न अपना सिवा तुम्हारे बंध सका तुम्ही न खिल सके वो फूल हम हैं जो खिल सके ना वो फूल हम हैं. चांदनाट गाव आलेलं आहे. लगेच पुढे धामणी गाव आले. रचे ज्ञात गुणा हरवंडी गाव आले. सह्याद्रीच्या पसरलेल्या रांगा. वाव. खरबाची वाडी स्टॉप आलेला आहे.
ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय गांगवली तालुका माणगाव. गांगवली कुंभारवाडी इथून 23 किलोमीटरवर रायगड रोपवे आहे. रायगडचे प्राचीन नाव रायरी असे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. इथून डाव्या बाजूने गेले तर पाचाड मार्गे आणि उजव्या बाजूने गेलं तर माणगाव मार्गे जायला होते. ट्रॅफिकचा विचार करून आम्ही पाचाड मार्गे जाण्याचा निर्णय घेतला. अतिशय सुंदर निसर्ग. पळसगाव खुर्द. उजव्या बाजूला हनुमान मंदिर आहे. रम्य निसर्ग आणि पावसाळी आल्हाददायक वातावरण हे सगळं पाहत जात असताना मध्येच उतरावं, थोडा वेळ थांबावं असं खूप ठिकाणी वाटलं. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर जरा वेळ थांबलो. दुरूनच नदीत पोहणाऱ्या मुलांच्या आनंदात थोडा वेळ का होईना दुरूनच सामील झालो. इथून जाताना पाहिलेला रायगड किल्ला डोळ्यासमोरून तरळून जातोच, शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमही आठवल्याशिवाय राहत नाही. 500 किंवा त्याहूनही अधिक वर्षापूर्वी रायगड हा नुसता एक डोंगर होता. त्याला रासविटा व तणस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असे नाव पडले होते. निजामशाहीत रायगडचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. त्यानंतर 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजे रायगडास छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. त्यानंतर महाराजांनी रायरीला रायगड असे नाव दिले. रायगडावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. या ठिकाणी आल्यानंतर इतकं सुंदर दृश्य डावलून पुढे जाणं शक्यच नव्हतं. हिरवीगार वनराई, पांढरे शुभ्र धबधबे आणि मोरांचे आवाज रोमांचित करत होते. इथून जाताना एक्सप्रेसवे सोडून दिला याची खंत अजिबात वाटली नाही. ट्रॅफिक विरहित सुंदर रस्ता आणि सभोवतालचा निसर्ग, सभोवतालच्या सह्याद्रीच्या रांगा त्यांच्या सौंदर्यानं भारावून टाकतात. इथून रायगड अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर आहे. मस्त पावसाळी वातावरण, मध्येच वाहणारे पाण्याचे ओढे, हे सर्व पाहत जात असताना वा खूप सुंदर असे शब्द मुखातून सहज बाहेर पडतात. एकंदरीत इथला प्रवास अविस्मरणीय होता. घरोशीवाडी गाव आलेले आहे. गणपती बाप्पांना घरी आणायची तयारी चालू होती.
इथे आल्यानंतर रायगड किल्ला आणि आसपासचा परिसर फिरायचा असेल तर 2-3 दिवस कमीच पडतील असं वाटतंय. राहायचं मनात आलं आणि राहण्याची उत्तम सोय असे बोर्ड देखील पाहायला मिळाले. पुनाडेवाडी ते रायगड हे अंतर जवळजवळ 11 किलोमीटर. वा, वस्ती आली वस्ती. खूप सुंदर गाव. पुनाडेवाडी. रायगड जिल्ह्यातील पुनाडे गाव हे पुनाडे धरणासाठीही प्रसिद्ध आहे. इथून जाताना फक्त डोळ्यांचा कॅमेरा ऑन ठेवायचा आणि जेवढं टिपता येईल तेवढं टिपून घ्यायचं. फक्त ड्रायव्हिंग करताना वेगाचं भान ठेवावं लागतं. नागमोडी वळणं आणि मध्येच कुठेतरी स्पीड ब्रेकर येतो, त्यामुळे गाडीला आचके बसू शकतात. इथून पाचाड 5 किलोमीटर अंतरावर आहे. पुनाडे तर्फे नाते आलेले आहे. इथून दिसणारं दृश्य इतकं सुंदर होतं की हे अंतर संपूच नये असं वाटत होतं. ग्रामपंचायत पुनाडे तर्फे नाते आपले सहर्ष स्वागत करीत आहे. इथून जाताना वाहनांसाठी वेगमर्यादा 20 आहे. गाडी हळूवारपणे चालवत परत एकदा डोळ्यांचा कॅमेरा ऑन करायचा. इतकं सुंदर दृश्य टिपत टिपत पुढे जायचं. या वळणावर गाडी थोडी सावकाश चालवणंच गरजेची आहे. इथून जाताना अजून एका महत्वाच्या खिंडीकडे जाता येतं, कावल्या बावल्या खिंड, जी ऐतिहासिक दृष्टीने फार महत्वाची खिंड आहे. एका बाजूला कावळे गाव आणि दुसऱ्या बाजूला बावळे गाव यांच्या दोहोमधील ही खिंड आहे. रायगड जिल्ह्यात सांदोशी गावाच्या डोईवर उभी असलेली गोदाजी जगताप व जीवा सरकले नाईक यांच्या पराक्रमाने पावन झालेली ही खिंड आहे. केवळ 9 मावळ्यांच्या साह्याने औरंगजेबाने पाठवलेल्या शहाबुद्दीन खान आणि जुल्फिर खानच्या सैन्याला या खिंडीमध्ये या दोघांनी पाणी पाजले होते आणि त्यामुळेच राजाराम महाराजांना रायगडवरून सुरक्षित जिंजीला जाता आले होते. असा कावळ्या बावळ्या खिंडीचा इतिहास आहे. इथून डाव्या बाजूला वळून कावळ्या बावळ्या आणि सांदोशीला जाता येते. इथून जाताना पाचाड गाव लागतं. पाचाड हे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. उतारवयात राजमाता जिजाबाईंना गडावरची थंड हवा वारा मानवत नसे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाड जवळच एक वाडा बांधून दिला. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. वाड्यामध्ये एक पायऱ्यांची विहीर बांधण्यात आली होती. त्याला तक्क्याची विहीर असेही म्हणतात. वृद्धापकाळामुळे तेथेच मासाहेबांचे निधनही झाले. पाचाडला राजमाता जिजाऊंची समाधी बांधण्यात आली आहे. राजमाता जिजाऊंच्या वास्तव्यामुळे पाचाड गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. कुणबी नगर पाचाड आलेले आहे. पाचाड गाव आलेले आहे, जिथे राजमाता जिजाऊ साहेब यांचे वास्तव्य होते. पाचाड गावात असलेल्या देवी सोमजाईवर जिजाऊंची निस्सीम भक्ती होती. इथेच पुढे उजव्या बाजूला राजमाता जिजाऊंची समाधी आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या पाचाडमध्ये पाचाड कोट, राजमाता जिजाऊ समाधी, देवी सोमजाई मंदिर ही ऐतिहासिक स्थळ पाहण्यासारखी आहेत. रस्ता छान कॉन्क्रीटचा करण्यात आलेला आहे.
इथे फिरायला आल्यानंतर राहण्यासाठी हॉटेल्सची देखील सोय आहे. इथून पुढून राईट टर्न घेतला की आपण महाडच्या दिशेने जाण्यासाठी वळतो. इथून 21 किलोमीटर अंतरावर हायवे लागेल. उजव्या बाजूला पाचाड मधील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. इथला हा कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे, पण पुढे रस्त्याचं काम मात्र चालू आहे. हे क्षेत्र दरड प्रवण क्षेत्र आहे, त्यामुळे घाटामध्ये वाहने सावकाश चालवा असं फलकावरती लिहिलेलं दिसतं. इथल्या रस्त्याचं काम चालू होतं. एकदा का हा रस्ता बनून तयार झाला की वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर होईल. आई शपथ, चला. असे अनुभव आले की थोडासा वेळ खर्ची लागल्याचं दुःख होत नाही. तसंही इथून जाताना 2 तास जास्त लागतात, पण सणावारी ट्रॅफिकचा विचार करता इथून येणं परवडलं असं वाटून जातं. इथून आल्यामुळे पेण, इंदापूर, माणगाव, लोणेरे ही स्थानं बायपास केली जातात आणि थेट आपण पोहोचू ते महाड शहरामध्ये. चला, इथून सिमेंटचा रोड लागलेला आहे. हा रोड माझ्या नवऱ्याला फार आवडला. ते म्हणाले, अरे वा वा वा. आर्यन रांगणेकर सोबत आम्ही चाललेलो आहोत रत्नागिरीला. आर्यन हाय बोल. हाय. आणि आर्यनने अशी पिसं इथे ठेवलेली आहेत, मोर पिसं. सोबत राकेश भाटकर. गणपतीसाठी. तुला आवडतो का गणपती उत्सव? खूप. कधीपासून, म्हणजे तुला लहानपणापासून आवडतो की तू आताच जायला लागलास? लहानपणापासून. म्हणजे तुला कोकण खूप आवडतो? महाड तालुका हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका. हा रायगड ते महाड असा रस्ता आहे. महाड हे सह्याद्री रांगाने घेरलेले व सावित्री आणि गांधारी नद्यांच्या काठावर वसलेले शहर आहे. महाड मधील कोळोसे गाव आलेले आहे. महाड मधील काचले गाव आलेले आहे. महाड हे शहर आधुनिक, औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतीचा एक आगळा वेगळा संगम आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळे सत्याग्रह केला होता. बेटकर महाराज मठ पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व पारंपरिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढले आहे. महाड जवळ मुंबई गोवा महामार्गावर बौद्ध लेण्यांचा समूह आहे. त्याला महाडची लेणी किंवा गांधारपाले लेणी असंही म्हणतात. माणगाव मार्गे आलं की ही गांधार लेणी नजरेस पडतात. प्राचीन काळापासून महाड हे कोकणातील एक प्रमुख बंदर व व्यापार केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळेच महाड हे नाव पाली भाषेतील शब्द महाहट्ट वरून पडले. महा म्हणजे मोठी व हट्ट म्हणजे बाजारपेठ, म्हणजेच मोठी बाजारपेठ, म्हणून महाड. इथली रस्त्याची कामे अजूनही चालू आहेत आणि इथून हायवे जवळ आला आहे. या नाक्यावर असलेले हे 2 सिंह लक्ष वेधून घेतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि रत्नागिरीत जाण्यासाठी इथून उजव्या बाजूला वळावे लागते. इथून जाताना डाव्या बाजूला श्रीकृष्ण मंदिर आणि जरा पुढे श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री दत्त मंदिर आहे आणि थोडं पुढे स्वयंभू श्री म्हसोबा मंदिर आहे. एक्सप्रेसवेवर चढण्यासाठी इथून जावं लागेल.
एक्सप्रेसवे झाल्यामुळे आपण शहराच्या वरून जातो. इथून जाताना थोडस चुकल्यासारखंही वाटतं, कारण याआधी इथून जाताना दिसणारी दुकानं, हॉटेल्स ही काही दिसत नाहीत. त्या सर्वांना बायपास केलं जातं. याआधी विसावा, कुबेर पॅलेस येथे थांबणारे प्रवासी हायवे झाल्यामुळे सरळ निघून जातात. एक्सप्रेसवे झाल्यामुळे येथे पादचारी पूलही बांधण्यात आले आहेत. महाडमध्ये अजूनही काही किल्ले बघायला मिळतात. महाडचा कोट हा छोटेखानी किल्ला आदिलशाही काळात बांधला गेला. 1774 मध्ये नाना फडणवीसांनी कोटाची दुरुस्ती करून तोफा तैनात केल्या होत्या. महाडच्या दासगावात सावित्री नदी आणि दासगावची खिंड यांच्यामध्ये असलेल्या डोंगरावर भोपाळगड नावाचा किल्ला होता. आज तो किल्ला दासगावचा किल्ला म्हणून ओळखला जातो. तो किल्ला पाहण्यासाठी 1 तास पुरेसा होतो. रायगड किल्ला पाहून येताना सहज पाहता येण्यासारखा हा किल्ला आहे आणि महाडच्या दासगावमध्ये गांधारपाले लेणीही पाहता येतात. शिवाय महाडमध्ये सव येथील गरम पाण्याच्या कुंडांनाही भेटी देता येतात. अशा खूप म्हणजे चिक्कार गोष्टी कोकणात पाहण्यासारख्या आहेत. त्यातील बऱ्याचशा सांगायच्या राहूनच जातील. MIDC महाडमध्ये जाण्यासाठी इथून लेफ्ट साईडला वळावं लागतं. आपल्याला रत्नागिरीच्या दिशेने जाण्यासाठी सरळ हायवेवरून जावे लागते. येथून रत्नागिरी 167 किलोमीटर आहे. या ब्रिजवरून आपण सावित्री नदी, सावित्री माईला क्रॉस करतो. इथून भोरला जाण्यासाठी लेफ्टला वळावे लागते आणि मंडणगडला जाण्यासाठी ब्रिज खालून राईटला वळावे लागते. रत्नागिरीच्या दिशेने मात्र एक्सप्रेसवेचा वापर करायचा. कांबळे गाव आलेले आहे. इथे चांडवे खुर्द लिहिलेल्या ठिकाणी पेट्रोल पंप सुद्धा आहे. इथूनच पुढे टोलगेट 1 किलोमीटर अंतरावर आहे. भविष्यात तोही चालू होईल. इथून चिपळूण 74 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा आला आहे टोलगेट. वेलकम टू चांडवे खुर्द फ्री प्लाझा. इथून पार्लेला जाण्यासाठी डाव्या बाजूला एक्झिट आहे आणि पोलादपूर खेड रत्नागिरीला जाण्यासाठी सरळ मार्ग. इथून पोलादपूर पोलीस ठाण्याची हद्द सुरू झाली आणि इथून खेड 45 किलोमीटर अंतरावर आहे. मध्येच लागणारं हे एक ठिकाण पार्लेवाडी. तेच पुढे डाव्या बाजूला लोहारेला जाण्यासाठी एक्झिट आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका हा सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा तालुका आहे. पोलादपूर तालुक्यातील उमरठ या गावी नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधी स्थळ आहे. कोंढाणाच्या लढाईत या सिंहाला वीरमरण प्राप्त झाले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाण्याचे नाव सिंहगड असे ठेवले. अशा तानाजी मालुसरे यांची समाधी उमरठ या गावी आहे. उमरठ पासून मुरझोत हा धबधबा 3-4 किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असतो. पोलादपूर मधील प्रसिद्ध धरण म्हणजे रानबाजिरे धरण. पोलादपूर जिल्ह्यातून सावित्री नदी वाहते आणि पोलादपूर मधील कामठी, चोळाई, ढवळी, घोडवळी या उपनद्यांचे पाणी सावित्री नदीला मिळते. सावित्री नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. सावित्री नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. सावित्री नदी पोलादपूर, महाड, माणगाव आणि श्रीवर्धन तालुक्यातून वाहते. इथून पोलादपूर चरई फाट्याला जाण्यासाठी एक्झिट आहे आणि इथून महाबळेश्वर आणि पोलादपूरला जाण्यासाठी डाव्या बाजूने वळावे लागते. तर रत्नागिरीला जाण्यासाठी सरळ मार्ग आहे. पोलादपूर तालुक्यातील आणखीन एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे कोंढवीचा किल्ला. पोलादपूर तालुक्यात कशेडी घाटमार्गात कोंढवी हे प्राचीन गाव आहे. गावात असणाऱ्या सतीशिळा, वीरगळ, कोरीव मूर्त्या तसेच मंदिरातील कोरीव स्तंभावरून त्या गावचे प्राचीनत्व तर लक्षात येते, परंतु तिथला कोंढवी किल्ला हा सुद्धा फार महत्वाचा किल्ला आहे. पोलादपूरवरून खेड चिपळूणकडे जाताना कशेडी हा प्राचीन घाटमार्ग लागतो. त्या घाटावर नजर ठेवण्यासाठी कोंढवी किल्ला बांधण्यात आला. शिवाय हा इथून कशेडी घाट सुरू झाला. कोंढवी गावाच्या उत्तरेला घाट माथ्यावरील सातारा व महाबळेश्वर येथे जाणारा आमनेळी घाट असून कोंढवी देवपूर दरम्यान एक लहानसा घाटमार्ग त्या मुख्य घाटमार्गाला मिळतो. त्या घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी ही कोंढवी किल्ल्याची बांधणी करण्यात आली असावी. सह्याद्री म्हणजे जणू उपजत सौंदर्यच. कणखरपणा आणि सौंदर्य याचा सुंदर मिलाप सह्याद्रीमध्ये झालेला दिसतो. अशा सह्याद्रीच्या कुशीत अनेक घाट आहेत.
आणि त्यापैकी प्रसिद्ध घाट म्हणजे कशेडीचा घाट. जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर लांबीचा हा घाट असावा. कशेडी घाट म्हणजे रायगड जिल्ह्याची बॉर्डर असावी असं म्हणायला हरकत नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये या घाटामध्ये डोंगर कड्यावरून धबधबे अक्षरशः उड्या मारत धावत असतात. ढग आणि डोंगर रांगा एकमेकांसोबत जणू लपंडाव खेळत असतात. पोलादपूर आणि खेड या दोन्ही मध्ये येतो तो हा कशेडी घाट. हा घाट जितका दिसायला सुंदर, मनमोहक, आल्हाददायक तितकाच वळणावळणाचा देखील आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी सावधगिरीने वाहने चालवावी लागतात. संपूर्ण कशेडी घाट हा चढून उतरण्यासाठी जवळजवळ अर्धा पाऊण तास तरी लागतो. पण सध्या हे अंतर कमी झालंय ते कशेडीतील बोगद्यामुळे. कशेडी बोगद्यामुळे हे अंतर 10 ते 15 मिनिटाचे झाले आहे. इथे रस्त्याचे काम चालू आहे. उजव्या बाजूचा हा रस्ता पूर्णपणे घाटातून आलाय आणि हा इथून नवीन ब्रिज झालाय. इथल्या रस्त्याचं काम अजूनही चालू आहे. इथल्या रस्त्याचं काम पूर्णत्वास गेलं की इथला नजारा काही वेगळाच असेल. हा रस्ता कशेडी बोगद्याच्या दिशेने जातो. भोगाव बुद्रुक. उजव्या बाजूला एक मंदिर सुद्धा आहे आणि बोगदा जवळ आलेला आहे. कशेडीचा हा बोगदा 2 किलोमीटरचा असावा आणि याला लागून असलेले सर्व रस्ते धरून तो 9 किलोमीटरचा असावा. हे जाण्या येण्यासाठी 2 भुयारी मार्ग आहेत. नवीन बोगद्यात दादा आम्ही ही केलेली आहे एंट्री. दोन्ही भुयारी मार्ग इंटरकनेक्टेड आहेत. बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश होतो. याचाच अर्थ काही तासांमध्ये आपण रत्नागिरी शहरामध्ये पोहोचू. इथले हिरवेगार डोंगर, हिरव्या झाडींमधून मधून डोकावणारी मंदिरं, घरं, सारच काही सुकावून टाकणार. इथला जुना रस्ता घाटातून येऊन या रस्त्याला मिळतो. येथून पणजी 350, रत्नागिरी 196 आणि खेड 19 किलोमीटर अंतरावर आहे. इथे बाजूनेच नारिंगी नदी वाहते आणि समोरच कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. इथला हा प्रवास चालू आहे तो रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये दिवाणखवटी आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर हे रत्नागिरीतील 9 तालुके आहेत. त्यापैकी खेड, चिपळूण, संगमेश्वर हे तालुके रत्नागिरीला जाताना लागतात. नातूनगर धरण हे नातूनगर पासून जवळजवळ 10-15 किलोमीटर अंतरावर असेल. खेड तालुक्यातील नातूनगर भागात नातूवाडी व शिरवली धरण प्रकल्प आहे. शीव खाडीपट्टा भागात कोंडिवली धरण, 15 गाव विभागात तळवट, शेलारवाडी, गणवाल धरण, शेलडी धरण, सातगाव खोपी विभागात शिरगाव, पिंपळवाडी धरण प्रकल्प आहे. खेड तालुक्यामध्येही पाहण्यासारख्या चिक्कार गोष्टी आहेत. इतिहासाची आवड असेल तर शिवतर गावातील रणस्तंभाला भेट द्यावी. दापोली खेड तालुक्याच्या सीमेवर असलेला पालगड किल्ला, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड या स्थळांना भेटी द्यावी. खेड तालुक्यातील तुळशी खुर्द गाव हेही पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर ठिकाण आहे. तसंच बोरजखेड येथील श्री झोलाई वाघजाई देवी मंदिर, गुणादे येथील प्राचीन स्वयंभू शिव मंदिर, जामगेखेड येथील श्री कोटेश्वरी मानाई देवस्थान, खेडमधील बौद्ध लेणी, खेडमधील काळकाई देवी मंदिर अशा देवस्थानांचे दर्शन सुद्धा करता येतील. तसंच खेडमधील नैसर्गिक गरम पाण्याचे कुंडही पाहता येतात. खेडमधून वाहणारी जगबुडी नदी ही प्रसिद्ध आहे. जगबुडी नदीमध्ये मगरींचे वास्तव्य देखील आहे. मगरी पाहण्यासाठीही पर्यटक तेथे गर्दी करत असतात. आणि खेडमधील महत्वाचा घाट म्हणजे भोसते घाट, जिथून खेड तालुक्याचे आणि जगबुडी नदीचे सौंदर्य न्याहाळता येते. त्यापैकी श्री काळकाई देवी मंदिर आणि जगबुडी नदीचे दर्शन या मुंबई गोवा हायवे मार्गावरून जाताना आपण घेऊ शकतो.
आणि तिथूनच पुढे आपण भोसते घाटातून जातो. खेडमध्ये अनेक शाकाहारी मांसाहारी हॉटेल्स आहेत. त्यापैकीच खेडमध्ये प्रसिद्ध असलेलं एक हॉटेल म्हणजे काळकाई हॉटेल. हे हॉटेल व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे. हॉटेलच्या परिसरात व्हेइकल पार्किंगला छान जागा मिळते. शिवाय येथे ईव्ही चार्जिंग पॉइंट सुद्धा आहेत. हॉटेलच्या वर मंगल कार्यासाठी प्रशस्त एसी हॉल आहे. प्लस लॉजिंग सुद्धा आहे. या इथे कोकणी प्रॉडक्ट्स विकायला ठेवलेले आहेत. इथे एसी, फॅन आणि बसण्यासाठी ऐसपैस जागा अशी व्यवस्था केलेली आहे. चमचमीत चवदार जेवण आणि क्वालिटी फूड अशी इथली ख्याती आहे. आणि इथे बाहेरच वॉशरूमची व्यवस्था आहे. काउंटरवर बिल पे करून बाहेर पडायचं आणि प्रवास सुरू करायचा. इथे आल्यानंतर शक्य झाल्यास काळकाई देवीचं दर्शन अवश्य घ्यावे. इथे काळकाई देवीचं अतिशय सुंदर मंदिर आहे आणि मंदिरात गेल्यानंतर श्रद्धेने नमस्कार केल्यावर काळकाई देवीचा आशीर्वाद मिळाल्याचं समाधानही मिळतं. इथे आहे काळकाई देवीचं मंदिर. हा भरणे नाका आलेला आहे. भरणे नाक्यावरून एक रस्ता खेड दापोलीकडे जातो, तर दुसरा रस्ता रत्नागिरीच्या दिशेने जातो आणि एक्सप्रेसवेचा वापर केल्यामुळे भरणे नाक्याच्या वरून जावे लागते. इथून जाताना खेडमधून वाहणाऱ्या जगबुडी नदीचे दर्शन होते. जगबुडी नदी मौजे वडगाव येथे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते. जांबू ही तिची उपनदी आणि जगबुडी नदी ही वासिष्ठी नदीची उपनदी. पावसाळ्यामध्ये जगबुडी नदीला पूर आला की ती धोक्याची पातळीही ओलांडते आणि मग बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी घुसते. इथल्या वस्तीतील लोकांना मग स्थलांतरित करावे लागते. खेड रेल्वे स्टेशन पुढे आहे. इथे सर्वत्र रस्त्याची कामे चालू आहेत आणि इथे उजव्या बाजूला आहे खेड रेल्वे स्टेशन. अबडाक टबडाक करत जावे लागले. इथून खेड रेल्वे स्टेशनला जाता येते. हे इथे आहे खेड रेल्वे स्टेशन. आणि इथून लगेचच सुरुवात होते ती भोसते घाटाला. खेड हे कशेडी घाट आणि भोसते घाट यांच्यामध्ये आहे. इथून भोसते घाट सुरू झालेला आहे. पूर्वी हा घाट अरुंद होता. आता या घाटाचे चौपदरीकरण करण्यात आलेले आहे. वळणावळणाचा घाट असल्यामुळे वाहनाच्या वेगाची काळजी घ्यावी लागते. पूर्वी हा घाट अरुंद असल्या कारणाने तसा धोकादायकच मानला जायचा. इथल्या या वळणावर संरक्षक भिंत बांधलेली दिसते, कारण गाडीचा वेग इथे कंट्रोल मध्ये असणे फार आवश्यक आहे. त्या जे मगाची मागे कॉर्नर वरती गेलेलं आहे वळण, त्या वळणावरती खूप ऍक्सिडेंट झालेले आहेत. आता 4 रस्ते झालेत, परंतु पूर्वी सिंगलच रस्ता होता. तर त्यावेळी तिथे खूप अपघात व्हायचे आणि डायरेक्टली गाड्या खाली दरीमध्ये कोसळलेल्या सुद्धा आहेत. अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत, तिथे गमावलेले आहेत. मग त्यानंतर तिथे संरक्षक कठडा बांधण्यात आला होता, पण काही वेळाला तोही फोडला गेला बऱ्याच वेळेला. आता सुद्धा चौपदरीकरणानंतर तो बांधलेला आहे कठडा, परंतु तिथे आता टायर सुद्धा लावले आहेत. आता अजूनही बरेच म्हणजे हल्लीच एक आंब्याचा पूर्ण ट्रक तिथे आपटला होता, एक स्कूल बस आपटली होती.
त्या संरक्षक भिंतीमध्ये निदान तेवढं तरी जे अपघाताच्या तीव्रतेचं प्रमाण थोडं कमी होतं आणि तिथे त्या उतारात जोरात जाऊ नये म्हणून 7-8 स्पीड ब्रेकर अगोदर टाकलेले आहेत. इथे उजव्या बाजूला जांभुर्डे मोरवंडे केंद्रशाळा आहे. मोरवंडे इथून चिपळूण 27 किलोमीटर अंतरावर आहे आणि टोलगेट 1 किलोमीटर अंतरावर आहे, जो नंतर सुरू करण्यात येईल. हे टोलगेट आलेलं आहे. खेडमधील बोरज आलेले आहे. खेड शहरापासून बोरज हे ठिकाण 10-12 किलोमीटर अंतरावर आहे आणि बोरज पासून चिपळूण 25-1 किलोमीटर अंतरावर असावे. निसर्गाने संपन्न असा संपूर्ण कोकण, प्रत्येक गावाचं काहीतरी वैशिष्ट्य. हा आहे खेड तालुक्यातील दाभिळ नाका. असगणी फाटा आला की समजून जावं आपण चिपळूणच्या जवळ आलोय. इथे डाव्या बाजूला पेट्रोल पंप आहे. लगेचच पुढे येतो तो आवाशी फाटा. ग्रामपंचायत आवाशी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. इथून लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र सुरू झाले. लोटे परशुराम देखील खेड तालुक्यामध्ये येते. लोटे परशुराम हे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. लोटे परशुराम येथील औद्योगिक क्षेत्र जवळजवळ 2738 एकर मध्ये वसलेलं आहे. हे क्षेत्र रासायनिक औद्योगिक क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. पीर लोटे येथे आलो की या रासायनिक कारखान्यांची तीव्रता अधिक जाणवते. या क्षेत्रामधला वास सहन होण्यापलीकडचा असतो. संपूर्ण कोकण भूमीचे निर्माते भगवान परशुराम यांच्या नावावरून या गावाला लोटे परशुराम आणि घाटाला परशुराम घाट असे नाव देण्यात आलेले आहे. तसंही लोटे परशुराम हे चिपळूणच्या जवळचं गाव आहे. इथून परशुराम घाटाला सुरुवात होते आणि चिपळूण तालुक्याला सुद्धा. राष्ट्रीय महामार्ग 66 वरील हा महत्वाचा घाट आहे. रस्त्याच्या चढातच पोलीस मदत केंद्र आहे. श्री विष्णूंचा 6वा आणि चिरंजीव अवतार म्हणजे भगवान परशुराम. संपूर्ण पृथ्वी त्यांनी महर्षी कश्यपांना दान केली आणि अरबी समुद्रातून स्वतःची भूमी निर्माण केली. भगवान परशुरामांनी आपल्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी या भूमीतून महेंद्रगिरी शिखर निवडले आणि त्याच ठिकाणी त्यांचे वास्तुकलेच्या दृष्टीतून महत्वपूर्ण असलेले सुंदर मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी डाव्या बाजूने रस्ता आहे. या मंदिरात एकदा तरी आवर्जून जावे इतके सुंदर मंदिर आणि सभोवतालचा परिसर आहे. चिपळूण शहरापासून हे मंदिर 11 किलोमीटर अंतरावर आहे आणि ते परशुराम गावामध्ये वसलेले आहे. इथून वशिष्ठी नदीचे सुंदर दर्शन होते. रत्नागिरी 143, लांजा 153, पणजी 347. इथे तडा गेल्यामुळे हा रोड बंद ठेवला. कुठे तडा गेला? इथून पाण्याचा फ्लो आहे ना. हा ओके. इथून जाता जाता या सुंदर पेंटिंग्स कडे सुद्धा लक्ष जातं आणि या ठिकाणाहून चिपळूणही पाहता येतं. या वळणांवरून वाहने काळजीपूर्वक चालवणं अतिशय आवश्यक होऊन जातं. आणि इथून दुरूनच नजरेस पडतो तो सवत्सडा धबधबा. हा धबधबा चिपळूण पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत या धबधब्याला भरपूर पाणी असते. पर्यटकांना धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पाऊल वाटेची व्यवस्था केलेली आहे. इथून कळंबस ते 4 किलोमीटर आणि सावर्डे 22 किलोमीटर आहे. चिपळूण आणि सवत्सडा धबधब्याच्या दरम्याने रस्त्याच्या कडेला पेढे या गावातील दत्त मंदिर ही भेट देण्यासारखे आहे. पावसामुळे 3:30 वाजताच अंधारून आलं. चिपळूण तालुक्यात तुरंबव गावी श्री शारदा देवींचं राजस्थानी पद्धतीचं पुरातन मंदिर आहे. शारदा देवीचे हे कोकणपट्टीतील एकमेव मंदिर आहे. तिकडे जाण्यासाठी चिपळूण मधून बसेसची देखील सोय आहे.
तसंच चिपळूण पासून 51 किलोमीटर असलेल्या अंजनवेल गावात गोपाळगड किल्ला आहे. अंजनवेल गावातील किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि त्याचे नामकरण गोविंदगड असे ठेवले. त्याला गोवळकोटचा किल्ला असंही म्हणतात. चिपळूणमध्ये फिरायला आल्यानंतर या किल्ल्यालाही आपण भेट देऊ शकतो. चिपळूण शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर चिपळूण गुहागर बायपास रोडवर महालक्ष्मीच्या डोंगरात बावशेवाडीची लेणी आहे. तेथे 3 बौद्ध लेण्यांचा समूह आहे. परंतु लेण्यांची सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे. या ब्रिज खालून कोकण रेल्वे जाण्याचा मार्ग आहे. हा वाशिष्ठी नदीवरील पूल आहे आणि परत एकदा मुसळधार पाऊस पडू लागला. चिपळूण आलं चिपळूण. इथे रस्त्याची कामं जोरदार चालू आहेत. हा चिपळूणचा बहादूर शेख नाका आहे. इथून रत्नागिरीच्या दिशेने जाण्यासाठी उजव्या बाजूला वळायचे. इथली रस्त्याची कामे चालू आहेत म्हणून एकदा का हा ब्रिज झाला की या शहराच्या वरून जायला होईल. 17व्या शतकात चिपळूण हे महत्वाचे केंद्र होते. जवळचा गोवळकोट हे वशिष्ठ नदीवरील प्रमुख बंदर म्हणून व्यापाराचे केंद्रही होते. चिपळूण हे शहर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वर वसलेले आहे आणि ते महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सेवेने जोडलेले आहे. चिपळूण रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वेवरील एक महत्वाचे स्थानक आहे. मात्र हे रेल्वे स्थानक गावापासून थोडे दूरच आहे. चिपळूण शहरानंतर चिपळूण तालुक्यातील कामथे घाट लागतो. हा घाट ही चिपळूण तालुक्यातील महत्वाचा घाट आहे. चिपळूण तालुक्यातील मुंबई गोवा हायवे मार्गावर लागणारे आणखीन एक महत्वाचे ठिकाण म्हणजे सावर्डे. सावर्डे चिपळूण पासून जवळजवळ 17 किलोमीटर अंतरावर आहे. सावर्डे पासून जवळजवळ 12 किलोमीटर अंतरावर तुरंबव हे गाव आहे, जिथे शारदा देवीचं मंदिर आहे. सावर्डे ते रत्नागिरी हे अंतर जवळजवळ 70 किलोमीटरचे. सावर्डा फाट्यापासून 15 किलोमीटरवर वहाळ आणि पुढे 3 किलोमीटरवर शिरंबे गाव आहे, जेथे श्री मल्लिकार्जुन हे जलमंदिर आहे. सावर्डे बाजारपेठ आलेली आहे. इथलं सह्याद्री शिक्षण संस्थेचं मोठं होर्डिंग लक्ष वेधून घेतं. इथून आरवली 11 आणि रत्नागिरी अवघ्या 69 किलोमीटरवर आहे. पुन्हा एकदा फ्लायओव्हरवर चढायचं म्हणजे आपण सावर्डेच्या वरून जातो. चिपळूण तालुक्यातील आसुर्डे गेले. आसुर्डे येथे निर्मलवाडी धरण प्रकल्प आहे. इथून टोलगेट 1 किलोमीटर अंतरावर आहे. हे खेरशेत पाट्यावरचं टोलगेट आलेलं आहे, जे भविष्यात सुरू होण्याची शक्यता आहे. खेरशेत फीज प्लाझा. संगमेश्वर तालुक्यातील आरवली गाव आलेले आहे. या पुलाच्या बाजूला झाडाच्या खाली गरम पाण्याचे झरे आहेत. येथे उजव्या बाजूने तुरळगावी आणि डाव्या बाजूने कडवईला जाता येते. डाव्या बाजूने कडवईला गेलं की राजवाडी गावातील शिर्केवाडी येते आणि तोच पायथा आहे किल्ले भवानीगडचा. किल्ले भवानीगड हा शिवकाळात टेहाळणीगड म्हणून महत्वाचा होता. गोळवली टप्पा आलेला आहे. इथून डाव्या बाजूने राजवाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. राजवाडीमध्ये प्रसिद्ध गरम पाण्याचे कुंडे आहेत आणि प्राचीन शिवमंदिर सुद्धा आहे. भवानीगडाच्या आसपास किल्ले महिपतगड आणि प्रचितगड असे महत्वाचे 2 किल्ले येतात. गोळवलीतील हॉटेल सनराईज, इथेही खाणे छान मिळते आणि डाव्या बाजूला एक मंदिर सुद्धा आहे. धामणीच्या थोडं पुढे असलेला हा CNG पेट्रोल पंप आणि इथेच वरती ड्राईव्ह इन हॉटेल आहे. हॉटेल ड्राईव्ह इनच्या पुढे आलो की समोर आडवा दिसतोय तो कोकण रेल्वेचा ब्रिज आहे.
या संपूर्ण प्रवासात आपल्याला रस्त्याची कामं चालू असताना दिसतील. पुढे उजव्या बाजूने वरती जाणारा रस्ता हा संगमेश्वर रेल्वे स्टेशनकडे जातो. भवानीगडच्या पायथ्याशी असलेल्या शिर्केवाडीजवळ राणी येसूबाईंचे माहेर असलेले शृंगारपूर गाव आहे आणि तिथेच पुढे संभाजीराजांच्या कारकिर्दीत सरसेनापती असलेले म्हाळोजी घोरपडे यांचे कार भाटले हेही गाव आहे. संगमेश्वर मधील शास्त्री पुलावरून शास्त्री नदीचे खूपच सुंदर दर्शन घेता येते. शास्त्री नदी सह्याद्री पर्वतात उगम पावते आणि रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते. जयगड येथे ही नदी अरबी समुद्रास मिळते. संगमेश्वर, कोळीसरे, जयगड ही गावे शास्त्री नदीच्या काठावर आहे. अलकनंदा आणि वरुणा या 2 नद्यांचा संगम संगमेश्वर येथे होतो आणि ती नदी शास्त्री नदी म्हणून वाहते. इथून कसबे गावी जाण्यासाठी रस्ता आहे. संगमेश्वर शहर हे सोनवी आणि शास्त्री या 2 नद्यांच्या संगमावर वसलेले असल्याने त्याला संगमेश्वर असे नाव पडले आहे. अजूनपर्यंतच्या प्रवासात न लागलेलं ट्रॅफिक संगमेश्वर मध्ये लागलं आणि ट्रॅफिक मध्ये अडकलं. पुलाचं काम चालू असल्यामुळे आणि एकेरी वाहतूक चालू असल्यामुळे हे ट्रॅफिक लागलं. जरा पुढे आलं की संगमेश्वर मधील श्री जागमाता देवीचं मंदिर पाहायला मिळतं. येथे शिमगोत्सवात रंगपंचमी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याला शिंपणे असे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातून बऱ्याच ठिकाणाहून बरीच लोक इथे भेट देतात. इथे जरा पुढे संगमेश्वरचे पैसापट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सुद्धा आहे. शास्त्री पुलापासून 1-2 किलोमीटर अंतरावर असलेल्या संगमेश्वर मधील कसबा या ठिकाणी हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन आहे असं सांगण्यात येतं आणि तेथेच नद्यांचा संगमही पाहायला मिळतो. फितुरीमुळे औरंगजेबाला छत्रपती संभाजीराजांना तेथे अटक करणे शक्य झाले होते. संगमेश्वर तालुक्यातील आणखीन एक जागृत देवस्थान म्हणजे बुरमपाडचा श्री आमणाळेश्वर. आमोणीच्या रानात वसलेला शिवशंकर म्हणून आमणाळेश्वर. संगमेश्वर मधील हा टर्न म्हणजे परफेक्ट हेअर बँड टर्न आहे. संगमेश्वर येथून मार्लेश्वर 35 किलोमीटर, गणपतीपुळे 56 किलोमीटर आणि रत्नागिरीचा रत्नदुर्ग किल्ला 46 किलोमीटर आहे. ही संगमेश्वर येथील बाजारपेठ आहे. इथून डाव्या बाजूने देवरुख आणि कोल्हापूरला जाण्यासाठी मार्ग आहे. देवरुखवरून जवळजवळ 18 किलोमीटर अंतरावर आहे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वर म्हणजे मारळ गावातील मार्लेश्वर मंदिर. तिथला मार्लेश्वर धबधबा हा सुद्धा पर्यटकांना आकर्षित करतो. आणि हा संगमेश्वर बाजारपेठेतील पूल आहे. त्या खालून वाहते ती देवरुखवरून येणारी सप्तलिंगी नदी. सप्तलिंगी नदी ही बाव नदीची उपनदी. संगमेश्वर तालुक्यातील आणखीन एक देवस्थान म्हणजे सप्तेश्वर मंदिर. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही जागरूक देवस्थानं म्हणजे भाविकांचं श्रद्धास्थानच आहे. इथून संगमेश्वरच्या पोलीस ठाण्याकडे जाता येतं आणि याच रस्त्यालगत जवळच आहे हॉटेल गणेश कृपा. हॉटेल गणेश कृपा हे व्हेज नॉनव्हेज दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे. पण प्रामुख्याने ह्या हॉटेलचा उल्लेख करावासा वाटला त्याचं कारण म्हणजे येथे बनवले जाणारे नारळाच्या खोबऱ्यापासूनचे विविध फ्लेवर्स मधील मोदक. कित्येकांच्या पसंतीस उतरलेले हे मोदक बाहेरगावी एक्सपोर्टही केले जातात. खास हे मोदक घेण्यासाठी अनेक गाड्या इथे थांबल्या जातात. मोदकांशिवाय इथे विविध प्रकारचे कोकणी प्रोडक्ट्सही विकले जातात. हॉटेल सोबतच इथे श्री गणेश कृपा जनरल स्टोअर देखील आहे आणि वॉशरूमची देखील व्यवस्था आहे. पुढे जाऊन डाव्या बाजूने संगमेश्वर तालुक्यातील कुरथुंडामधील श्री नवलाई देवी मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. पुढे जाऊन या रस्त्याचे सुद्धा चौपदरीकरण होण्याच्या मार्गावर आहे.
इथून जात असताना एसटी महामंडळाच्या 2 बंद पडलेल्या बसेसही दिसल्या. भाविक चाकरमानी संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे गाव आलेले आहे. इथून जाताना कोकणातला भुरळ पाडणारा निसर्ग न्याहाळत जायचं. कोकणातून जाताना अगदी सहज लक्ष वेधून घेते ती कोकणातली लाल माती किंवा जांभा माती. हो, कोकण हापूस आंब्याबरोबरच जांभा दगडासाठीही प्रसिद्ध आहे. रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यापासून असे लांबच लांब रस्ते नजरेस पडतात आणि इथून शेजारूनच वाहते ती बाव नदी. संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गाव आलेले आहे. किंजळेवाडी. रत्नागिरी जिल्ह्यात लॅटराइट माती आढळते. ही माती साधारणपणे सुपीक असते. याच रस्त्यावरून पुढे जाताना उजव्या बाजूने जो मार्ग जातो तो उक्षीला जातो. काही जण गणपतीपुळ्याला जाताना त्या मार्गाचा अवलंब करतात, तर इथल्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे रत्नागिरीला जाण्यासाठीही त्या मार्गाचा अवलंब करतात. इथलेही रस्ते वळणावळणाचे, त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वाहने सावधगिरीने चालवावी लागतात. इथे बसला अपघात झाला होता. त्यानंतर येतं ते वांद्री गाव. इथलं हे लांबलचक अंतर पार करत असताना आपलं मन रमवून टाकतात त्या इथल्या सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगा आणि शेजारून वाहणारी बाव नदी. बाव नदी ही शास्त्री नदीची उपनदी आहे. संगमेश्वर आणि रत्नागिरी या दोन्ही तालुक्यातून बाव नदी वाहते. बाव नदीचा उगम हा मार्लेश्वर जवळ सह्याद्रीच्या डोंगर रांगात होतो. बाव नदीचे 2 प्रवाह आहेत. एक प्रवाह हा आंबा घाटाच्या उत्तरेकडे उगम पावतो आणि हा प्रवाह हा मुख्य प्रवाह आहे. दुसरा प्रवाह हा मार्लेश्वर जवळील कुंडी गावाजवळ उगम पावतो. हे दोन्ही प्रवाह संगमेश्वर तालुक्यातील हातीव आणि मुरादपूर गावाजवळ एकत्र येऊन बाव नदी या नावाने पुढे वाहतात. आणि लांबूनच इथून या पॉइंट वरून बाव नदीवर नव्याने होणारा लांबलचक पूल नजरेस पडतो. बाव नदी स्टॉप आलेला आहे. इथून डाव्या बाजूने जाणारा मार्ग हा देवरुखला जातो आणि रत्नागिरीसाठी आपल्याला उजव्या बाजूला वळावे लागेल. बाव नदीवरील या ब्रिजमुळे संगमेश्वर रत्नागिरी जोडले गेले आणि शेजारीच आहे बाव नदीवर होणारा नवीन पूल. आणि इथून घाट सुरू झाला. या घाटातही पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसामध्ये दाट धुकं असतं. घाट संपला की समजावे निवळी जवळ आलेली आहे. निवळीतलं एकांत हे रिसॉर्ट सुद्धा उत्तम आहे. निवळी फाट्यावर देखील विविध पदार्थांची टेस्ट घेऊ शकतो.
निवळीला या इथे एक पेट्रोल पंप आहे. निवळी आणि हातकंबा रोड लगत असलेली हॉटेल एकदंत, हॉटेल शांती, बाबल्या धाबा या ठिकाणीही जेवण उत्तम मिळते म्हणून ही हॉटेल्स फेमस आहेत. निवळी ते हातकंबा तिठा हे अंतर 5 किलोमीटर आणि हातकंबा तिठा ते रत्नागिरी हे अंतर 12 ते 13 किलोमीटरचे. रत्नागिरीमधील रत्नदुर्ग किल्ला हा आवर्जून भेट देण्यासारखा. त्याच किल्ल्यावर रत्नासुराचा वध करणाऱ्या भगवती देवीचे मंदिर सुद्धा आहे. रत्नासुराचा वध केल्यामुळे रत्नागिरीला रत्नागिरी हे नाव पडलेले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी ज्योतिबांचे मंदिर सुद्धा आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस या ठिकाणी स्वामी स्वरूपानंदांचा मठ सुद्धा आहे. रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड किल्ला, गणपतीपुळे बीच, गणपतीपुळ्याला गेलं की मालगुण मधील कवी केशवसुतांचे जन्मस्थान आणि मालगुण शेजारीच असलेल्या जयगडच्या जयगड किल्ल्याला आणि जयगडच्या खाडीलाही भेट देता येते. निवळी ते हातकंबा तिठा हे अंतर अंदाजे 5 किलोमीटरचे. हातकंबा तिठ्यावर आलं की डाव्या बाजूला एक पेट्रोल पंप आहे आणि अजून थोडं पुढे आलं की डाव्या बाजूला अजून एक पेट्रोल पंप आहे. इथून सरळ खाली जाणारा रस्ता हा हातकंबा गाव, पाली, राजापूर, लांजा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा या मार्गाकडे जातो. तर उजवीकडे जाणारा रस्ता हा रत्नागिरीच्या दिशेने जातो. या रस्त्यालगत डाव्या बाजूला असलेले अलंकार हॉटेल ही फेमस हॉटेल आहे. रस्त्याच्या होऊ घातलेल्या चौपदरीकरणामुळे इथला चेहरा मोहराच पालटून गेलाय. हातकंबा तिठ्यापासून येणारा पुढचा स्टॉप पानवल हा 1 किलोमीटर अंतरावर असावा. पानवल गाव हे पानवल धरणामुळे प्रसिद्ध आहे. हातकंब्यापासून पानवल धरण जवळ आहे. पानवल स्टॉप आलेला आहे. पानवलला सिद्धाई नावाचं व्हेज, नॉनव्हेज आणि सी फूड हॉटेल आहे. येथे चुलीवरचं जेवण मिळतं. शिवाय तेथे कोकणी प्रॉडक्ट्सही विकले जातात. गावठी तांदूळ सुद्धा विकले जातात. हे आहे हॉटेल सिद्धाई. पानवल नंतर अंदाजे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर चांदसूर्या हे स्वयंभू देवस्थान आहे. इथे आहे चांदसूर्या देवस्थान. चांदसूर्यानंतर येतं ते खेडशी गाव. खेडशीचे स्वयंभू श्री महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध आहे. कारवांची वाडी आलेली आहे. प्रसार भारती इथे रत्नागिरीचे आकाशवाणी केंद्र आहे. कारवांची वाडीला रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन सुद्धा आहे. मुलुंडवरून सकाळी 7:30 वाजता निघालो ते रत्नागिरीत येईपर्यंत आम्हाला जवळजवळ संध्याकाळचे 7 वाजले होते. एकतर पाचाळ मार्गे आलो आणि संगमेश्वरला ट्रॅफिक मध्ये अडकलो, त्यामुळे हा उशीर झाला होता. खुद्द रत्नागिरीमध्ये सुद्धा खूप म्हणजे चिक्कार पर्यटन स्थळं आहेत. थिबा पॅलेस, लोकमान्य टिळक जन्मस्थान, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, रत्नदुर्ग किल्ला, श्री भागेश्वर मंदिर, मत्स्यालय, भगवती आणि मिरकरवाडा बंदर, श्री कालभैरव मंदिर, काळबादेवी येथील श्री कालिकादेवी मंदिर, श्री रामेश्वर मंदिर, दीपगृह, भाटे बीच, मीरा बीच, मांडवी बीच, संपूर्ण रत्नागिरी शहर, इथली मंदिरं आणि इथला निसर्ग अशी चिक्कार पर्यटन स्थळ खुद्द रत्नागिरी शहरामध्ये आहे. इथेच पुढे उजव्या बाजूला रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथून उजव्या बाजूने रत्नागिरी रेल्वे स्टेशनकडे जाता येतं.
रेल्वे स्टेशन नंतर हा जो पुढचा स्टॉप येत आहे तो आहे कुवारबाव. कुवारबाव नंतरचा पुढचा स्टॉप आहे पॉवर हाऊस. पॉवर हाऊस नंतर आहे टीआरपीचा स्टॉप. त्यानंतर आहे जेके फाईल्स. जेके फाईल्स वरूनही आपल्याला कोकण रेल्वे स्थानकाकडे जाता येते. आणि जेके फाईल्स नंतर आहे साळवी स्टॉप. साळवी स्टॉप वरती आपल्याला एक भव्य गेट दिसेल आणि त्या प्रवेशद्वारावर दानशूर श्री भागोजी शेठ कीर असं लिहिलेलं आढळेल आणि तीच आहे रत्नागिरी नगर परिषदेची हद्द. वेलकम टू रत्नागिरी. धन्यवाद.